गोलंदाजांचा वापर करायचा आहे. पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले. नाणेफेकीचा कौल रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या बाजूने गेला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले रत्नदीप पाटीलवाडी संघाला. फलंदाजीसाठी वीर भराडी निरळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूला बंड्या बोरे. कालच्या दिवसात देखील त्यांनी चांगली खेळी केली होती. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक त्याने ठोकलंय. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. दुसऱ्या बाजूला रुचित खेळताना दिसेल. तर ओमकार गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून डावाचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करताना दिसेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक रेटम अराउंड विकेटने स्ट्राईक एंडला बंड्या खेळताना दिसतील. सामन्याला सुरुवात होईल. 5 षटकांचा सामना आहे. रेटम अराउंड विकेटने पहिलाच बॉल. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जातंय. हा नो बॉल येतोय. बिबर्स थोडा हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न. थोडासा अंगलट आलाय. हा चेंडूवाला स्क्वेअर नो म्हणजे येणारा बॉल असेल. उघडा डोळे पहा नीट असेल फ्री हिटचा बॉल. यावेळी स्ट्राईक एंडला बंड्या मोरे खेळताना दिसतील. दुसऱ्या बाजूला ओमकार. पहिल्या चेंडूवर झालेली थोडीशी चूक किती महागडी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल. यावेळी सरट मराउंड विकेटने बंड्या यांच्यासाठी मोठा फटका उडवलाय ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट. क्षेत्ररक्षकाकडून झालेली थोडीशी चूक. 1 धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूमागे धावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जातील. 3 पेक्षा जास्त काही नसेल. खेळाडू कक्षामध्ये एक विनंती आहे. पुन्हा एकदा सांगतोय खेळाडू कक्षामध्ये एक विनंती आहे. खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या रिकामी करून द्या. अतिरिक्त खेळाडू किंवा प्रेक्षक वर्ग तुम्ही मेन मंचावर येऊन स्थानापन्न झालात तरी चालेल. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्यासाठी जागा करून द्या. आता मात्र स्ट्राईक एंडला रुचित खेळताना दिसेल ओमकार याच्या विरोधात. ओमकार यावेळेस गोलंदाजी एंड कडून पहिलं षटक मेंटेडरी पॉवर प्लेचं षटक हाता येतोय. स्ट्राईक एंडला रुचित खेळताना दिसेल ओमकार याच्या विरोधात. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या दरम्यान धावा झालेल्या आहेत 4. पहिला चेंडू फेकला नो. त्यानंतर फ्रेडच्या चेंडूवर 3 धावा आल्यात. त्या देखील धावून कंप्लीट केल्यात. ओमकार यांचा पुढचा बॉल. सरळ बॅटने घेऊन काढण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक सागर चेंडू मागे धावतायत. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावली आहे मागच्या चेंडूवर. रुचिल स्ट्राईक एंडला. या पॉवर प्ले षटकात मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल. जय भंडार प्रीमियर लीग 2026 अंतिम सामन्यासाठी एका बाजूला चंद्रप्रभा फायटर्स संघ खेळताना दिसेल. तर या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल. हलकीशी अपील मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलचा दुसरा सामना या जय भंडार प्रीमियर लीग 2026 मध्ये चालू आहे. एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाटीलवाडी. रत्नागिरी तालुक्यातील दोन्ही संघ आता मात्र आमने सामने येऊन ठेपलेत. कोण कोणावर हवी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. रुचित स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. यावेळेस ओमकार याच्या विरोधात पहिलं पॉवर प्लेचं षटक ओमकार हाताळतोय. मागच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. तोच खेळाडू गोलंदाजी एंडकडून हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. चौकार षटकार देखील आगामी काळात येणं गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र बॅड लाईटची कोणतीही सबब नको याची देखील दखल घ्या. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सातत्याने क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय. लेफ्ट हँड बॅटर बंड्या यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून कार्य करताना दिसतील. ओमकार यांचा पुढचा बॉल. राईट अराउंड विकेटने बंड्या यांच्यासाठी उडवलं. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. असता तरी काय फरक पडला असता. सरळ बॅटने चेंडू चाललाय थेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार येतोय. पुन्हा एकदा ओमकार सज्ज होईल. राईट अराउंड विकेटने. यावेळेस लोअर फुल टॉस उडवलाय कव्हरला. स्ट्राईकवर बॉर्डरलाईनच्या दिशेने हा देखील चेंडू चाललाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह यावेळेस बंड्या यांच्या बॅटमधून येतोय. षटक यावेळेस संपलंय पहिलं आणि तदनंतर धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाखेरीस बिनबाद 13 धावा. 17 ना. हॅलो बिनबाद 17 धावा. हॅलो
या ठिकाणी आमच्या या स्पर्धेसाठी संपूर्ण मालिकेसाठी मोरिया पॅरासेलिंग तसेच मोरिया वॉटर स्पोर्ट यांच्याकडून 5,000 रुपयेची देणगी आलेली आहे. मी सर्व मंडळाच्या तरी समाजाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. साऊशेठ शिल्लनकर यांच्या माध्यमातून एका षटकात जर कोणत्या गोलंदाजांनी 4 चेंडू डॉट काढले तर त्याच्यासाठी रोख रुपये 500 कॅश प्राइज दिला जाईल. चालू असलेला सामना जय भंडार प्रीमियर लीग 2026 यामधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे वीर भराडी रीड तर दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी. अनिकेत आलाय गोलंदाजी एंडकडून दुसऱ्या षटकासाठी. हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. चेंडू चाललाय थर्मन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आशुतोष चेंडूपर्यंत पोहोचतील तर दरम्यान 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. फलंदाजी गोलंदाजी रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून सातत्याने चांगली केली जाते, मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील थोडासा वाढवणं गरजेचं आहे, कारण हा जय भंडारी प्रीमियर लीग मधील निर्णायक सामना आहे. इथून पुढे जिंकला तर अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामना ग्रँड फिनालेमध्ये खेळण्याची संधी. अनिकेत यांचा पुढचा बॉल गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. हलक्या हाताने टाकलेला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीपमधून प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या आतापर्यंत 20. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात अनिकेत यांनी. अजून देखील या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 षटकांचा सामना आहे. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. अजून देखील आपल्याला अंतिम सामना खेळवायची याची दखल घ्या. आता मात्र लेफ्ट हँड बॅटरच्या विरोधात राईट अराउंड विकेटने गोलंदाजी करताना दिसतील अनिकेत. लोअर फुलटॉस बॉल यावेळेस सुडवलाय ऑन साईडला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतो. यावेळेस पकडलाय झेल. झेल नाहीये तर ही मॅच आहे, कारण खऱ्या अर्थाने बंड्या बोरे आपल्या संघासाठी सातत्याने चांगली फलंदाजी करत होता. तो सध्याच्या घडीला खराब चेंडूवर बाद होईल. धक्का क्रमांक 22 बसेल. पहिला आणि फार मोठा धक्का आहे वीर भराडीन रीळ संघाला. हॅलो. दरम्यान या ठिकाणी एक बक्षीस ऑन होत आहे. आमचे मित्र आणि उद्योजक समीर शेठ हळदणकर यांच्याकडून एखादा फलंदाज रिव्हर्स स्वीपच्या या फटक्यामधून जर 3 षटकार मारेल तर त्याला 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. जो खेळाडू रिव्हर्स स्वीपच्या फटक्याच्या माध्यमातून षटकार मारेल 3 षटकार त्याला 5,000 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. बक्षिसांची खैरात आपल्याला या शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते आहे. आता बघूया 3 रिव्हर्स स्वीपचे फटके कोण खेळणार आणि हे 5,000चं रोख पारितोषिक कोणाच्या नावावर जाणार आहे, कोणाला मिळणार आहे. बंटी बनप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याचं कारणच होतं की मागच्या चेंडूवर बंड्या मोरे यांच्यासारखा मोठा फलंदाज बागारी परतलाय. बंटी बनप मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होतील 1 डाऊनच्या भूमिकेत. आता मात्र धावा झालेत आतापर्यंत 20ला 1. वीर भराडी रीळ संघ 1.3 षटक संपलेत. 5 षटकांचा सामना आहे. अजून देखील अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक असा फलंदाज पाहिजे तो अंतिम षटकामध्ये हाणामारी करेल. अनिकेत त्यांचा पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. उडवले ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूपर्यंत पोहोचला होता. तर नंतर 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा झेल देखील झाला असता, पण ती बरीच जागा होती. तो आधीच समोरच्या दिशेने धावत निघाला होता. बॉल जज त्याच्या दृष्टिकोनातून थोडासा झाला नव्हता, मात्र अंतिम क्षणापर्यंत चेंडूपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेत. 2 धावा आल्या आहेत यावेळेस. या चेंडूवर बंटी यांच्या बॅटमधून आल्या पावली माघारी देखील परतावं लागलं असतं. निसटलेला झेल यावेळेस क्षेत्ररक्षकाची साथ देखील भेटले बंटी यांना.
अनिकेत ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतील स्ट्राईक एंडला. बंटी बनप मागचा सामना खेळत असताना 2 षटकार मारलेत. आता ह्या निर्णायक सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोठी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना यावेळेस वीर भराडे नरी संघ खेळताना दिसतोय. अनिकेत यांचा पुढचा बॉल यावेळेस चेंडू उचललाय समोरच्या हॅलो. दिशेने. हा देखील फटका यावेळेस फसलाय का? डीपमधून ओमकार चेंडू जज करतात. यावेळेस निसटलाय झेल. झेल पुन्हा एकदा निसटला. यावेळेस ओमकार याच्या हातातून बंटी बनप सारखा मोठा फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. एक नवी संजीवनी त्याला मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होईल बंटी यांच्यासाठी. दरम्यान या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे ज्येष्ठ सहकारी विकास काका सुर्वे यांचं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आपला यथोचित सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. विकास काका सुर्वे आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. मागच्या चेंडूवर यावेळेस झेल निसटला गेलाय. बंटी यांचा पायाची थोडीशी हलकीशी हपील पाहायला मिळेल. षटक संपेल पहिल्या डावातील दुसरं आणि त्यानंतर धावा झाल्यात आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 11.50च्या सरासरीने 23 धावा. या ठिकाणी विकास काका सुर्वे यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. मी भूषण मयेकर यांना विनंती करतो की आपण काकांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. निकेतन हळदणकर यांच्यासाठी आहे की ते बक्षीस ऑन झालेलं आहे. गजेंद्र जुवेकर यांच्याकडून जर या षटकामध्ये त्याने ओव्हर हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक गजेंद्र जुवेकर यांच्याकडून इथे लावण्यात आलेलं आहे. ओव्हर हॅट्रिकसाठी 1000 रुपये निकेतन हळदणकर यांच्यासाठी गजेंद्र जुवेकर यांच्याकडून असणार आहेत. निकितन हळदणकर गोलंदाजी करताना दिसतील. पहिल्या डावातील तिसरे षटक राईट मोर द विकेटने ट्राय केला बंटी यांच्यासाठी. मोठा फटका यावेळेस निकेतन हळदणकर याचं स्वागत केलंय. धूमधडाका 6 धावांसाठी षटकार येतोय. अंतिम चेंडूवर तसा एक फटका आलाय मोठा बंटी यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलरलेनचा बॉल थोडीशी झालेली चूक. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक चेंडू बघी धावतायत. सिंगल धाव असेल यावेळेस. एकापेक्षा जास्त काही नसेल. हलकीशी पायाची अपील यावेळेस केली जाते. निकेतन याच्यासाठी आणखीन एक बक्षीस इथे ऑन झालेलं आहे. निकेतन याचे काका समीर हळदणकर यांच्याकडून जर या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 2 विकेट घ्यायच्यात आणि 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आपल्या काकांकडून निकेतन हळदणकर यांनी. इनसाइड आणि त्यानंतर चेंडू लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगलने यावेळी स्ट्राईक रोटेट झाली आहे. निकेतन यांना याच्यासाठी पारितोषिक देखील येत आहेत सातत्याने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट यावेळी सोडवायचा होता. रुची याला चेंडू हा समजलेला नाहीये. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चालला निर्धाव. निकितन यांचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लोअर फुटो चेंडू होता. ह्या चेंडूवर खऱ्या अर्थाने मोठा फटका येणं गरजेचं होतं. अपील तर फार मोठी आहे यावेळेस. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लोअर फुलटॉस बॉल यावेळेस इम्पॅक्टच बाहेर झालाय ऑप्टिकच्या. त्यामुळे पंच देखील चांगल्या ताकदीचे लाभलेत. कैलाजी पिलनकर मेन पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत पंकजदा नार्वेकर दिसत आहेत. निकितन यांचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बंटी यांच्यासाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस हा फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावत होता. लॉंग ऑन मधून बंटी चेंडूपासून थोडेसे दुरावलेत.
तर दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. प्रयत्न एका बाजूने बंटी यांनी देखील सुरू केले मोठ्या फटक्यांसाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ पहिल्या डावातील आतापर्यंत चालू आहे. हे षटक जसं संपेल तसं अजून देखील 2 षटकं येणं बाकी असेल आणि पहिले 4 षटकांसाठी तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाजांचा वापर करायचा याची देखील दखल घ्या. दुसरा उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका बाजूला रत्नदीप पाटीलवाडी तर दुसऱ्या बाजूला वीर भराडीनं रीळ संघ खेळताना दिसतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावा जमवल्या 33 ला 1. निकेतन यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला. यावेळेस मंदार चेंडूपर्यंत पोहोचलेत. पकडलाय झेल. बंटी होतील बाद. धक्का यावेळेस बसलाय दुसरा. बंटी बनप यांच्या रूपामध्ये वीर भराडीन रीळ संघाला देखील भरला. या संपूर्ण दिवसामधील आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. जशी ही स्पर्धा आज संपेल तशी पुन्हा एकदा पुढच्या वर्षाची तयारी देखील जोमाने सुरू होईल. चौथ्या षटकासाठी बंटी पाटील सागर पाटील गोलंदाजी करताना दिसतील. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाखेरीज धावसंख्या आतापर्यंत 33 ला 2. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस सुडवलाय सरळ बॅटने समोरच्या दिशेने. लॉंग ऑन बाउंड्री पार. 6 धावांसाठी रुची त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. यावेळी सापडला होता थोडासा बॉल. यावेळी चेंडू चालला ऑन साईडला स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. निकेतन हळदणकर चेंडूपर्यंत पोहोचतील. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. यावेळेस सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. दीप मोरे नव्याने फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 2 फलंदाज जसे माघारी परतले तसे मैदानाच्या आतमध्ये दीप याचा वापर केला जातोय. दीप लेफ्ट हँडर बॅटर. आता मात्र ऑन साईडला थोडंसं क्षेत्ररक्षक फैलावलंय. फाईल एक मिड विकेट एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक कार्यरत दिसतील. तब्बल 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरून. स्विच रिव्हर्सचा फटका यावेळेस खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू चालला यष्टीरक्षक मंदाराच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल निर्धाव. निर्धाव चेंडू आलाय मागचाच. दीप याच्या विरोधात बंटी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतील अराउंड विकेटने. यावेळेस चेंडूला उडवलाय समोर. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून यावेळेस चेंडू चालला होता. मात्र अंतिम क्षणी चेंडूची पकड केली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगले दर्जाचे क्षेत्ररक्षण देखील ओमकाराच्या माध्यमातून केलं जाईल. दुहेरी धावे ते मागच्या चेंडूवर. अहंकार हा मुळात नसावाच माणसाच्या अंगामध्ये. कारण टायटॅनिकमध्ये देखील एक ओळ लिहिली होती, कधीही न बुडणारं जहाज ते देखील पहिल्याच वेळेस बुडालं होतं. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. त्या दरम्यान पुन्हा एकदा दुहेरी धाव रोखू शकत नाहीये. 2 धावांनी यावेळेस धावसंख्या पुढे सरसावेल. आतापर्यंत स्कोअर कार्डवर धावा जाऊन पोहोचले 44 ला 2. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बंटी गोलंदाजी करताय. स्ट्राईक एंडला दीप मोरे लेफ्ट हँडर बॅटर. मोठा फटका. हा देखील फटका यावेळेस फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर पुन्हा एकदा घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असतात.
या व्यासपीठावर यायचं आहे. मुकेशजी गडदे. ओमकार सुर्वे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि पहिल्या डावातील अंतिम षटक घेऊन म्हणजे 5वं षटक यावेळी हाताळताना दिसेल. ब्लॉक होलचा बॉल खोलून काढण्याचा प्रयत्न, स्वतः बॉलर गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतील. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 46 ला 2. अजून देखील पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओमकार ऑन दी मार्क पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट अराउंड विकेटने स्ट्राईक एंडला रुचित खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता, यावेळी आउटसाइड एज. तदनंतर चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. दोन्ही चेंडू चांगल्या रीतीने आतापर्यंत हाताळून झालेत. अजून देखील पहिल्या डावातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडूंमध्ये किती धावा इथून पुढे उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओमकार याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. प्राथमिक षटक हाताळत असताना तो गोलंदाजी करत असताना चांगली छाप आपल्या संघासाठी त्याने आतापर्यंत पाडले. मात्र मागच्या सामन्यात जशी फलंदाजीची गरज होती तशी फलंदाजी देखील आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. तोच सध्याच्या घडीला रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडूला उडवलंय ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सागर पाटील चेंडू जज करतायत. पकडलाय झेल आणि फलंदाज होईल बाद. यावेळी दीप धक्का क्रमांक 30 लागलाय 47 या धावसंख्येवर. याची अशी शारीरिक स्ट्राईक एंडला बाप्पू याच्या विरोधात मोठा फटका गेल्या गेल्या खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूपर्यंत पोहोचेल. लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट आली आहे म्हणजे या पुढचा चेंडू असेल हॅट्रिक बॉल. बाप्पू सज्ज होईल. स्ट्राईक एंडला प्रसाद. मोठा फटका गेल्या गेल्या खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस स्ट्राईक एंड कडून विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. स्ट्राईक एंडला रुचित आलाय. अंतिम काही चेंडूचा खेळ बाकी असताना स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. अंतिम षटकात चांगलीच गोलंदाजी या षटकात आतापर्यंत पप्पू यांनी केली आहे. इथून पुढे जो संघ विजयी ठरेल तो ग्रँड फिनाले मध्ये खेळताना दिसेल. जय भंडार प्रीमियर लीग 2026 सीझन 3 मध्ये प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 5. अजूनही एकच चेंडूचा खेळ बाकी. अंतिम षटकातील धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 47. 5 षटकांचा सामना आहे. अंतिम षटक पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय ओमकार. स्ट्राईक एंडला रुचित खेळताना दिसेल. ओमकार याच्या विरोधात बटम अराउंड विकेटने या इनिंग मधील अंतिम बॉल. मोठा फटका ऑन साईडला भिरकावून दिलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल. 1 धाव तर यावेळेस कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यावेळेस कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि बघता बघता 3 धावा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत.
चौथी धाव घेण्याच्या नादात या 20 फलंदाज होईल बाद. 6वा. 6 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत धावा झाल्या आहेत वीर वराडी निरी संघाच्या. 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय 5 षटकांमागे जिंकण्यासाठी रत्नदीप पाटीलवाडी संघाला. हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भंडारी समाज बांधव आयोजित आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा अंतिम दिवस याच्यासाठी केला होता. 18 शेवटचा दिवस गोड बाबा. तो दिवस गोड ठरत असताना दुसऱ्या सेमीफायनलचा सामना रंगलाय रत्नदीप पाटीलवाडी विरुद्ध वीर भराडी निलेबन रीळ. आणि आता दुसऱ्या डावमध्ये लक्ष सेट केलेला आहे हा सामना जिंकण्यासाठी. 51 धावांचं लक्ष, 30 चेंडू आणि 51 धावा हे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक म्हणजेच बाबा पाटील आणि त्याच्याबरोबर दमदार मंदार मैदानामध्ये दाखल झालाय. तर पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना तेजस. पहिलाच बॉल फुल इनिंगचा ड्राईव्ह केलाय. मिड ऑन आहे, रन मिळणार नाही कारण थोडासा फंबल जरी झाला तरी ते बॉल सेकंड टीमला थांबवला गेला. रन मिळणार नाही. पहिलाच बॉल डॉट बॉल. 29 चेंडू मध्ये आता 51 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये पूर्ण करावं लागेल.
पहिलाच बॉल डॉट बॉल. तेजस पडवळ दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दुसरा बॉल फिरवलाय, चांगली बोट फिरवली, डायरेक्ट हिट करायचंय पण तो नेम लागलेला नाहीये. आणि बहुधा हा खेळाडू लहानपणी गोट्या खेळलेला दिसत नाहीये, त्यामुळे त्याचा नेम लागला नाहीये. नेम जर लागला असता तर गेम होऊ शकला असता. दुसऱ्या बॉलवर एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळाली. धाव फलकावर आहे 51चं टार्गेट अजूनही बनवायचे. 28 बॉल मध्ये 50 धावा आणि त्यासाठी पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली होणं गरजेची आहे. 5 षटकांची लढत. कॅप्टन आता बंड्या मोरे कान मंत्र देतोय. कानात सांगितलं असेल किरीस का गाना सुनेगा असं सांगितलं असेल आणि त्यानंतर नेक्स्ट बॉल वर ते बघायला मिळेल की नेमकं कानात काय सांगितलं जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण आता स्ट्राईक एंडला आलाय. मंदार मयेकर आजच्या दिवसामध्ये तुफानी केली. आज अर्धशतक टोकलं पठ्याने. 10 बॉलमध्ये 35 धावांचा गणागत. त्यानंतर तब्बल 64 धावा काढल्या होत्या आज दुसऱ्या मॅच मध्ये. त्यामुळे हा खेळाडू आज चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. परंतु ही महत्वाची लढत आहे. सेमीफायनल मध्ये खेळत असताना पहिला बॉल फुलेलींचा पंच केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. गॅप मधून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत थांबवला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2ने स्वतःचं खातं उघडले मंदारने. धाव फलकावर धावा आहेत 3 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम तेजसला करायचं. आतामध्ये एक मोठा फटका आलेला नाहीये. तेजस 2 मंदार. पुढे होता बॉल. फुलेलींचा ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा वापर करत असताना ऑन साईडला टर्न केला. अलॉंग दी कार्पेटनी बॉल पोहोचले डीप मिड विकेटला. तिथे फिल्डर आहे रन मिळते फक्त एका धावेच्या मदतीने. धाव फलकावर आहे 4. पहिल्या 4 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च केल्या. पण येणारी 2 चेंडू त्यावर आक्रमण केलं जाईल का? पॉवर प्ले भेदायचे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. एक खेळाडू डीप मिड विकेट आणि दुसरा लावलाय लॉंग ऑनला. आणि या दरम्यान पुढचा चेंडू तेजसचा बाबासाठी. हवेत चेंडू हवेत. फिल्डर आत चेंडू बाहेर. सीमा पार. बाबाच्या बॅट मधून तडाका. षटकार. षटकार ठोकलाय. बघतोस काय रागानं. षटकार ठोकलाय बाबानं आणि त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढलाय. धावा झाले स्कोर कार्डवर 51चा पाठलाग करत असताना 10 धावा. आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असताना या स्पर्धेसाठी एक चांगला पाठिंबा आदरणीय परेश काका हदनकर यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. आदरणीय परेश काका हदनकर यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. इन टू दी गॅप वेलकम बाउंड्री. शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्या. षटकाची समाप्ती. षटकारानंतर आलाय चौकार. पहिलं षटक संपलं. 51चा पाठलाग करत असताना 10 धावा. धाव फलकावर बिनबाद. एकावन्नचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 14 काढल्या. पहिल्या 4 बॉलवर 4 होत्या पण त्यानंतर आपला गिअर शिफ्ट केला आणि फियाटची फेरारी केली. त्या 2 बॉलवर षटकार चौकार. धाव फलकावर आहे 14 धावा. आता समीकरण आहे 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 37 धावा. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. गेम ऑन ठेवा. टीव्ही ऑन ठेवलेला आहे. YouTube द्वारा tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दीप मोरे गोलंदाजीसाठी दाखल झाला. यंगस्टर समोर आहे मंदार. पहिला चेंडू राऊंड विकेटने. पहिलाच बॉल हुक केलाय. धावांची भूक लागली आहे. खटक्यावर बोट. जागेवर पलटी. बॉलने मारली बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. षटकार. मध्ये चाललाय बॉल. एक टप्पा घेत असताना सरळ RCC राजवाडी प्रेक्षक गॅलरी मध्ये पाठवून दिलाय. षटकारानंतर चौकार. आणि आता बॅटिंग कशी झापूक झुपूक झाली आहे मंदारच्या बॅट मधून.
इज थँक यू आज व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आज क्रिकेट सोबत आपलं व्हॅलेंटाईन साजरं करतोय मंदार. आज टीमसाठी दमदार कामगिरी त्याने केली. आजच्या सगळ्या मॅचमध्ये मंदारकडून चांगली बॅटिंग बघायला मिळाली. या सामन्यात महत्वाच्या मॅचमध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. फलकावर दाबा झाले. एका पन्नाचा पाठलाग करत असताना तब्बल 24 धाबा आतापर्यंत 8 चेंडू टाकले गेले आणि त्यावर 24 आल्यात. म्हणजेच काय गोलंदाजांच्या चिंधड्या उडवायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाहीये. दीपला आता कानमंत्र दिलाय, परंतु किती सल्ला दिला तरी मंदार हल्ला करतोय. विकेट महत्वाच्या असतील. 1-2 विकेटने काहीच होणार नाही. फुलांचा गुच्छ ज्याप्रमाणे असतो तशा विकेट घ्याव्या लागतील. एका बाजूला रत्नदीप क्रीडा मंडळाचा संघ तर दुसऱ्या बाजूला संकेतजी चव्हाण यांच्या मालकीचा संघ आहे. दीप तयार मंदारसाठी. नेक्स्ट बॉल. अजून एक वेळेला जागा बनवली आहे. बॅकफुटला गेला, त्यानंतर पुल केलाय. बॅकफुटला जात असताना बॅकवर्ड स्पेलिंगला बॉल फील्ड केला गेला. तोवर मी ते सिंगल. जेवढं आक्रमण तेवढा सेन्सिबल क्रिकेट खेळतो हा खेळाडू. विकेट किपरच्या मागे जे आमचे दादा उभे आहेत, चला त्या बॅनरच्या मागे या. थांबा पंच 1 मिनिट. चला तिथून मागे या. थँक्यू. वाह, काय वाट बनवली आहे. टॅलेंटची कमी नाही आपल्याकडे. फलकावर धावा आहेत. एका बन्याचा पाठलाग करत असताना 25 धावा. पुढचा चेंडू बाबासाठी. फुल लेनचा बॉल. लो फुलटॉस होता. समोर ड्राईव्ह केलाय. लॉफ्ट करत असताना लॉफ्ट ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. तो पण ते 1 धाव. आणि आता बाबाला माहिती आहे मंदारच्या बॅटमधून मोठी फटके येत आहेत. त्याला स्ट्राईक एंडला ठेवणं गरजेचं आणि त्यामुळे सिंगल घेत असताना मंदारला स्ट्राईक एंडला आणले. 26 धावा. धाव फलकावर. अजूनही 25 धावांची गरज. जी राऊंड विकेटने मंदारसाठी. नेक्स्ट बॉल. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला बॉल टाकला जातोय डगआउट म्हणून आवाज येतोय, मार आता मार. परंतु या वेळेला 2 धावा मी त्या देखीलचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. बॉडी लँग्वेज बिघडवली आहे गोलंदाजाची. अनसेटल केलंय आणि त्याचं कारण आहे आक्रमण. यतेची धुलाई केली गेली. पुढचा चेंडू दीपचा. पुन्हा मंदार स्ट्राईक एंडला. उडवल्या हवेत. फटका फसलाय. एलिव्हेशन दॅट शुड बी टेकन गुड कॅच. आता विकेट मिळाली. मंदार दमदार मंदारचा खेळ इथे संपलाय. पहिला धक्का. 28 धावा 1 गडी बाद. आणि सहकारी मिलिंदजी सुर्वे यांचं आगमन होतं. मी त्यांना विनंती करतो की आपण या मंचावरती यायचं आहे. मिलिंदजी सुर्वे मालगुंड येथे शिक्षक म्हणून आपलं जबाबदारी पार पाडत असताना आज या क्रीडा मैदानावर आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि मी आपलं स्वागत करतो. मिलिंदजी सुर्वे सरांचं आगमन झालं. वेलकम. आपलं स्वागतम स्वागतम सुस्वागतम. क्षेत्र तुमचं प्रोफेशन कोणतेही असो, क्रिकेटने तुम्हाला वेळ लावले तर क्रिकेटच्या मैदानावर गेल्यानंतर तुमची पावलं नक्कीच त्या क्रिकेटच्या भोवती फिरताना दिसतात. त्यामुळे आज अनेक प्रेक्षक वर्ग देखील इथे आवर्जून उपस्थित आहेत. अनेक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. 28 ला पहिला धक्का बसलाय. बंटी सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा खेळाडू देखील अनेक वर्ष रत्नदीप क्रीडा मंडळाच्या संघाला रिप्रेझेंट करतोय. संकटमोचक खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला बाबा एका बाजूने किल्ला लढवतोय तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना स्वतःच्या खांद्यावर आशिष दाखल झालेला. आशिषची कोशिश मागच्या मॅच मध्ये आपण बघितली. दरम्यान या ठिकाणी मोरया वॉटर स्पोर्टचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ परेश काका हळदणकर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण या मंचावरती यायचं आहे. परेश काका हळदणकर आपण या मंचावरती यायचं आहे. आदरणीय परेश काका हळदणकर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आणि हे संपय सिग्नल. पायचीत पकडला गेलाय. बाबा पाटील. बाबाचा खेळ संपलाय. आरारा. आता बाबा परतला. दुसरा धक्का बसतोय. 28 2 गडी बाद. मागच्या मॅचचा सुपर हिरो हा देखील संकट मोचक आहे.
मैदानामध्ये दाखल झालाय बाबा. टीमचा कॅप्टन माघारी परतला पाहिजेत. LBW पिचिंग चांगलं होतं, लाऊड अपील, आणि आता आशिषच्या खात्यामध्ये ती विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट. 2 नंतर 28 होत्या. जिंकण्यासाठी समीकरण आहे इथून पुढे 23 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 23 धावा. 17 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. चला, फार वेळ घेऊ नका. ओंकारला मैदानामध्ये पाचारण केलं. अनेक मातब्बर फलंदाज रत्नदीप संघामध्ये खेळत आहेत आणि त्यामुळे हा सामना चांगला रंगील. दुसऱ्या बाजूने आशिषने विकेट घेतली आहे. डावाला किंडार पाडण्याचं काम तो करतोय आणि पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर तो आत्मविश्वास मिळतो. आशिष पहिला चेंडू टाकेल यावेळेला. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चाललाय. डीप मिड विकेटला एकदा मिळाली. थोडासा फंबल झाला. लगेच दुसरी धाव. गंमत झाली. त्याची किंमत मोजावी लागली 2 धावांनी. 2 बरोबर धाव फलकावर झालेल्या आहेत 30 धावा. आता 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील त्यासाठी तुमच्याकडे 16 मध्ये 21. अनेक डॉट बॉल टाकावी लागतील. विकेट फुलांच्या गुच्छाप्रमाणे विकेट घ्याव्या लागतील. आशिष ओर दी विकेटने तयार. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ये संपाय सिग्नल. नो बॉल. आधीच बेजार त्यात उसनं शेजार असंच म्हणावं लागेल. खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय चेंडू. नो बॉलची घोषणा. पुढचा चेंडू फ्री हिट. संधी निर्माण झाली फ्री हिटची ओंकारसाठी आणि संधीचं सोनं करणं ओंकार जाणतो. त्यामुळे या चेंडूवर एखादा मोठा हिट अपेक्षित असेल. समीकरण बदललंय या सामन्याचं. आशिष तयार आहे. ओर दी विकेटने फ्री हिटचा चेंडू. पुढे होता बॉल. ड्राईव्ह केलाय. बॉटम एंडचा वापर करत असताना बॉल चले डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण झाली. फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही दिलेलं नाहीये. एकच धाव मिळाली आणि एका धावेने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. एका बंदचा पाठला करत असताना 32 धावा. समीकरण आता या सामन्याचं 15 चेंडू 19 धावांची आहे गरज. दुसरा फायनली संघ या मॅच मधून मिळेल. जाऊ दिले बॉलला. वाईट बॉल. चांगलं वळण प्राप्त केलं होतं परंतु त्यानंतर हे वळण थोडंसं अंगलट आलं. वाईट बॉलचं सिग्नल. डिफेंडिंग चॅम्पियन्स थोडासा संघर्ष करतायत. फलंदाजीचा निर्णय आणि ज्या वेळेला तुम्ही फलंदाजीचा निर्णय घेता त्यावेळेला धावा तुम्हाला धाव फलकावर लावाव्या लागतात परंतु त्या पहिल्या डावातल्या धावा जास्त नव्हत्या. कव्हर्स मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू थांबवला जातोय तोपर्यंत 2 धावा. बंटीला माहिती आहे मला शांतपणे खेळायला हवं करून 2 विकेट गेल्यात. बंदार आणि बाबा डगआउट मध्ये परतले त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की हा खेळाडू संकटमोचक आहे. तो जबाबदारीने खेळतो. धाव फलकावर आहेत. आता धावा झालेल्या आहेत 35 धावा धाव फलकावर. पुन्हा कव्हर्स मध्ये टॅप केलाय बॉल. यावेळेला वेगाने कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचला तोपर्यंत सिंगल खात्यामध्ये 36 धावा धाव फलकावर. 15 धावांची अजूनही गरज. सामन्यामध्ये शिरकाव केलाय. सामना संपलेला नाहीये. दुसरे फायनलिस्ट म्हणून कोण दाखल होतील? रत्नदीप पाटीलवाडी की वीर भराडींद्रे? या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये आपल्या समोर असेल. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या मॅचची कहाणी येणाऱ्या काही मिनिटांमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. लॉंग ऑनला गेलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थ्रो करेल. त्याआधी एक धाव पूर्ण झाली. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर आहे 36 धावा. गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 37 धावा झाल्या आहेत. 2 गडी बाद आणि आता 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 14 धावा. पाणी पाठवलंय. पाणी बहान आहे. पाण्यासोबत मेसेज गेलाय. त्या पाण्यात मेसेज मिसळलाय की येणाऱ्या 12 बॉलमध्ये 14 काढायचे. त्यासाठी काय करावं लागेल?
आणि तो मेसेज बाबू चव्हाणनी पाण्याबरोबर पाठवलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूने डॉक्टर मयुरेश आहेत, त्यांनी सांगितले आता 12 बॉलचं ऑपरेशन कसं करायचंय ते तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आता 12 मध्ये 14 बनवायचेत. 51चा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली राहिली. 2 विकेट जरी गेल्या तरी मैदानामध्ये ओंकार आणि बंटी हे 2 फलंदाज अजूनही तग धरून आहेत. 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर अमोल आलाय. पहिला बॉल अमोलचा हवेत, फटका फसलाय, परंतु या वेळेला बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. हाताला चाटून गेलाय बॉल. 6 धावांसाठी षटकार. धावा 11 चेंडूंचा की शिल्लक आहे. हा झील होऊ शकला असता तर काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरचं समीकरण चालत नाही. आता 11 बॉलचा की शिल्लक आहे. बनवायच्यात 8 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये, त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. अमोल पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंडला ओंकार. अजून एक वेळेला प्रयत्न मोठा केलाय. नाही थांबणार, नाही झुकणार, लांबच लांब मारणार. षटकार. षटकारांसाठी एक बक्षीस ऑन झालं होतं. समीर हळदणकर यांच्याकडून सलग 3 षटकार कोण मारेल त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक ऑन झालं होतं, याची नोंद घ्यायची. तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी आणि ते घोषित केलेलं आहे. म्हणजे आज या विभागातले सगळे ATM खाली होणार आहेत. सगळी कॅश या मैदानावर येईल. 2 तर मारलेत, आता 3रा मारणार का? सामन्याची हवा काढली. 2 धावांची गरज आहे. 3रा प्रयत्न केला होता, यावेळेला ड्राईव्ह केलाय, परंतु लगातार 3 षटकारांसाठीच ते पारितोषिक आहे. आणि अखेर धाव घेतली. स्कोर लेवल. शेवटची एक धाव गरजेची. डिफेंडिंग चॅम्पियन्स फायनलच्या तिकिटापासून आता थोडेसे मागे गेलेत, कारण रत्नदीप पाटीलवाडीने एक पाऊल पुढे टाकलंय. कारण त्यांनी स्टार प्रवाहाची ती मालिका बघितली असेल. पुढचं पाऊल ते पुढे टाकलंय. आता एका धावेची गरज, आणि ती एका धावेची गरज असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अखेर झेल टिपला गेला. विकेट मिळतीये. एका धावेसाठी वेट करावं लागेल. बंटी बॅक टू डग आउट. तर टॉस होईल. ते दोन्ही संघ चला टॉस साठी दाखल व्हा. चला क्रांती 11 तुमचा कॅप्टन तयार ठेवा. तो सामना 3 ओव्हरचा असेल अशी आयोजकांकडून सूचना आलेली आहे. येस निखिल दादा, ओके. 3 षटकांचा तो सामना असेल 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा. ओके, त्याची दक्षता घ्या. 1 षटक असेल. पॉवर प्ले देणार आहेत का? 1 ओव्हर पॉवर प्ले. ओके, थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अनिकेत या खेळून देखील आज प्रभावित केलं. 1 चेंडू 6 धावा हव्या असताना श्री साई स्पोर्टच्या विरोधात या पद्धतीने सकाळी सावकार 11च्या विरोधात तो शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार आणि तिथून सुरू झालेला प्रवास आता फायनल पर्यंत घेऊन जातोय. अनिकेत स्ट्राईक एंडला तयार. विजयी धाव. भाव खाऊन गेलाय. षटकार ठोकलाय. रत्नदीप पाटीलवाडी इन टू दी फायनल्स. पोहोचले फायनल मध्ये. अभिनंदन रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघ. हार्ड लक. वीर भराडिंद्री